नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 5, 6, 7 इंच, 8, 9 आणि 10 इंच आणि 11 आणि 12 इंच गळ्यासाठी मुंडा खोली सूत्र समजावून सांगणार आहे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं हे सुद्धा पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा आज आपण 36 साईज घेणार आहे. तर ब्लाऊजची उंची घ्यायची. ब्लाऊजची उंची इथे मी 14 इंच घेते, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, झाले 15 इंच. एक लाईन ओढून घेऊ आपण. 36 साईजसाठी मी शोल्डर घेणार आहे. इथे सर्वात पहिल्यांदा 5, 6, 7 इंच पाहत आहोत, तर इथे मी 6 इंच शोल्डर घेणार आहे. इथेही मी 6 इंच घेतलं आणि मुंडा सुद्धा मी 6 इंचच घेणार आहे. एक लाईन ओढून घेतली मुंड्याची. आता इथे पहा काय करायचं आहे. 36 छाती आहे, त्याचा चौथा भाग होतो 9 इंच, परंतु कमी गळा आहे म्हणून यामध्ये आपल्याला परत प्लस करायचं आहे पाव इंच. किती? 0.25 म्हणजे इथे आलं 9.25 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच, 8.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर लक्षात ठेवा, छातीमध्ये सुद्धा मी इथं पाव इंच प्लस केलेलं आहे. अर्धा इंच सुद्धा करू शकता. जर तुम्हाला तो ब्लाऊज टाईट होत असेल तर तुम्ही अर्धा इंच सुद्धा इथं ॲड करू शकता लूजिंग. इथे पहा, आता 1.5 इंच घ्यायचं आहे. या कोपऱ्यातून हे 1.5 इंच घेतलं, इथे पाऊण इंच, इथे अर्धा इंच. आता 36 साईज आहे म्हणून इथं मी पाऊण इंच घेतलेला आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा सेंटर करायचा. ही मुंडीची जी उंची आपण 6 इंच घेतली होती ना, त्याचा असं सेंटर करून घ्यायचा इथे आणि हा आकार असा द्यायचा. तर लक्षात घ्या, इथं मी 5, 6, 7 इंच गळा असताना इथली मुंडा खोली जी आहे ती किती घेतलेली आहे? 1.5 इंच. जर इथे कमी गळा असताना जर मुंडा खोली तुम्ही इथं ही जी आहे ती कमी घेतली तर इथे ब्लाऊज खेचल्यासारखा होईल, म्हणून आपण इथे मुंडा खोली जी आहे ती जास्त घ्यायची आहे. पहा, तरच जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसतो. नाही तर कमी घेतलं की ओढल्यासारखं होऊन तिथं रिंकल्स तयार होतात. आता पाहूया 8, 9, 10 इंच गळा. तर आता इथे आपल्याला छातीमध्ये आणि शोल्डरमध्ये सुद्धा बदल करायचा आहे. शोल्डर किती घ्यायचं तर आता अर्धा इंच मायनस करायचं. 6 इंच घेतलेलं होतं, तिथं 5.5 इंच घ्यायचं आहे. अजून एकदा असंच 5.5 इंचावरती पॉईंट देऊ आणि एक तिरकी लाईन ओढून घेऊया. सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर आता इथे मुंड्याची उंची जरा मी कमी करून घेते. किती घ्यायची आहे? 5.25 इंच. पाव इंचाने इथं मी मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून घेतली. ठीक आहे. आता इथे पहा, हे आपलं 9.25 इंच इथं आलेलं होतं, तर आता हे आपल्याला मायनस करायचं आहे. 8, 9 आणि 10 इंचाचा गळा असतो त्यावेळेस. आता इथे मी हे 5, 6, 7 इंचाचा गळा असतो त्यावेळेस काय करायचं हे सांगितलं. तर आता इथे शोल्डर कमी केलं, आता चेस्टमध्ये सुद्धा कमी करायचं आहे. जे काही चेस्ट आहे, आता 36 साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती होतं? 9. तर सरळ चौथा भागच टाकायचा, यामध्ये प्लस मायनस काही करायचं नाही. मग आपण हे 9 इंचावरती पॉईंट घेतला, एक लाईन ओढून घेतली पहा इथून. आता हे आपलं इथे हे कमी होणार आहे पाव इंचाने, फक्त चेस्टमध्ये. कमरेमध्ये काही बदल होणार नाही, फक्त चेस्टमध्ये आणि शोल्डरमध्ये. शोल्डर अर्धा इंचाने कमी केलं आणि चेस्ट पाव इंचाने कमी केली. आता इथे घेणार आहे मी 1.25 इंच. ठीक आहे. मुंडा खोली ही जी आहे ती असते मुंडा खोली. इथून घ्यायचं पाऊण इंच, इथे घ्यायचं अर्धा इंच आणि सरळ टेप दुमडायचा आणि इथं सेंटर करून घ्यायचा मुंड्याच्या उंचीचा. याने काय होतं, तुमच्या मुंड्याला परफेक्ट असे आकार देता येतात. सरळ या पाऊण इंच आले, फक्त हे पॉइंट जे आहे ते असे जोडा. या पाऊण इंचाच्या आतमध्येच तुम्ही हा पॉइंट अगोदरच इथं असा जोडून घ्या आणि इथून या पद्धतीने डाऊन करायचं. पहा किती परफेक्ट असा आकार येतो.
मुंड्याच्या खोली बरोबरच तुम्हाला इथं मुंड्याला आकार देण्याची सुद्धा एकदम सोपी ट्रिक जी आहे ती मिळून जाते. आता इथं मी काय सांगितलं, शोल्डर अर्धा इंच कमी करायचं, यामध्ये शोल्डर मायनस करायचं अर्धा इंच आणि चेस्ट जी काही चौथा भाग आहे तीच ठेवायची. यामध्ये लूजिंग पाव इंच प्लस केलेलं आहे चेस्टमध्ये आणि शोल्डर मी 6 इंच घेतलेलं आहे. तर इथं अशा पद्धतीने 8, 9, 10 इंचाचा गळा असेल पाठीमागे तर बदल करायचे. आता आला 11 आणि 12 इंचाचा गळा. त्यावेळेस तुम्ही शोल्डर जे आहे ते 5 इंचच घ्यायचं आहे. अजून तुम्हाला यातून शोल्डर अर्धा इंच मायनस करायचं आहे, नाहीतर शोल्डर उतरणार. इथं मी मायनस केलं अर्धा इंच अजून, म्हणजे टोटल शोल्डर आपलं पहा कमी गळा असताना जे होतं त्यातून 1 इंच शोल्डर जे आहे ते मायनस झालेलं आहे. हे लक्षात घ्या, 11 इंच. कारण जेवढा गळा तुम्ही मोठा काढाल तेवढा गळा असा पसरणार आणि गळ्याची रुंदी सुद्धा अशी पसरली जाणार आहे आणि शोल्डर उतरलं जाणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं शोल्डर जे आहे ते कमी करणं खूप गरजेचं आहे. आता अजून एकदा मी इथंच 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. जी मुंड्याची उंची घेतलेली आहे 5.5, तीच इथं 5.5 इंचाची मुंड्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे. एक सरळ लाईन ओढून घ्यायची. इथं मी सरळ लाईन ओढून घेतली. आता हे जे 8, 9, 10 इंचासाठी घेतलेलं होतं ते आपण रब करून घेऊ. आता इथं आपल्याला सरळ सरळ आकार नाही द्यायचा, इथं आपल्याला क्रॉस बॅक घ्यायचा आहे. तर क्रॉस बॅक घेण्याआधी इथं चेस्टमध्ये बदल करून घेऊ. चेस्ट आहे 9 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच. परंतु इथे आता 11 आणि 12 इंचाचा गळा असेल त्यावेळेस यातून मायनस करायचं आहे 0.25 म्हणजे पाव इंच. 8.25 इथं येणार आहे, म्हणजे 9 इंचामधून परत मी इथं पाव इंच मायनस केलं. पहा, फक्त हे पाठीमागील भागासाठी मायनस करायचं आहे. फ्रंट पार्ट तुम्ही आहे असा 9 इंचावरती कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे 8.25 इंच मी चेस्ट घेतली, परत इथे हे 1.5 इंच घेतलं आणि हे जोडून घ्यायचं इथे या पद्धतीने. तरच हा ब्लाऊज जो आहे तो पहा परफेक्ट बसतो. शक्यतो आता 11-12 इंचाचे जे गळे जे आहेत ते जास्तीत जास्त कटिंग होतात, 10, 11, 12. आता इथं क्रॉस बॅक द्यायचा आहे, तो किती द्यायचा, अर्धा इंच. 38 साईज पर्यंत तुम्ही अर्धा इंच क्रॉस बॅक घ्या आणि त्याच्या पुढे क्रॉस बॅक अर्धा इंच. किती साईज पर्यंत, जास्तीत जास्त 36 घ्या आणि 38च्या पुढे क्रॉस बॅक जो आहे तो 1.25 इंच घ्या. किती, 1.25 इंच, म्हणजे इथून 1.25 इंच घ्यायचं हेवी साईज मध्ये आणि ही तिरकी लाईन ओढून घ्यायची, याला म्हणतात क्रॉस बॅक. आणि इथे इथून घ्या 1 इंच डायरेक्ट किंवा इथून 1.25 इंच असं घ्या. हे 1.25 इंच घेतल्यानंतर हा आकार जो आहे तो या पद्धतीने फक्त द्यायचा आहे आणि इथे हे अर्धा इंच मायनस करायचंय. इथे पहा हे अर्धा इंच इथे डाऊन करायचं. हा आकार जो सरळ आहे तो थोडा तुम्ही असा राऊंड मध्ये घेतला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने इथे तुम्ही जे मुंडा खोलीचे सूत्र जे आहेत ते वापरायचे. आता इथं हा 12 इंचाचा गळा कटिंग करत आहोत, तर तुम्ही 2.25ची पट्टी ठेवायची आहे तुम्हाला ब्लाऊजची. जर 2ची पट्टी ठेवायची असेल तर 2.25 इंच घ्यायचं, म्हणजे यामध्ये शिलाई मार्जिन 1.25 इंच प्लस करायचंय. इथे जर तुम्हाला 2.25 इंचाची पट्टी ठेवायची असेल तर शिलाई मार्जिन 1.25 इंच प्लस केलं की किती होतंय, 3 इंच. मग बाकीची गळा रुंदी किती राहते पहा, 2 इंच गळाची रुंदी राहते. आणि 11 इंच गळा घेतला मी, इथं 11.5 इंचावरती पॉईंट देऊन इथून घेतलं मी 3.25 इंच आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घेऊन मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे. पहा या पद्धतीने तुम्हाला जो हवा आहे तो द्या. इथे शोल्डर डाऊन करायचं, अजून जरासं डाऊन करून घेऊ या पद्धतीने. तिथे गोल आकार मी देऊन घेतला. पहा या पद्धतीने क्रॉस बॅक जो आहे तो वापरायचा
असतो. तर अगदी मी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.